मंडळी, मी आहे मेघना आणि माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आजचा दिवस आहे सॅटर्डेचा। सॅटर्डेला आम्ही आता गाव गेलीये कराटे क्लासला। ऍक्च्युली आज नसतो तिचा कराटे क्लास, परंतु तिची प्रॅक्टिस आहे कारण तिची ट्यूसडेला एक्झाम आहे। तिला बेल्ट चेंज होणार आहे, सो त्यासाठी तिला आज आणि उद्या दोनही दिवस पाठवणार आहे मी। सो आठवडाभर पाठवू शकता, परंतु एवढं पॉसिबल होणार नाही कारण ती अजून लहान आहे, 7-8 साडेसात वर्षाची वगैरे आहे, ती जास्त मोठी नाहीये। सो ती आता कराटेला गेली, तिला आम्ही सोडलं, आता तिला आम्ही पिक करू आणि आम्ही ग्रोसरी शॉपिंगसाठी चाललेलो आहोत बाहेर। हॅलो, आणि आम्ही नेहमी आमच्या तिकडच्या जवळच्या नेस्टोर जात असतो, तर आज आम्ही आलोय अल नाहदाच्या नेस्टोरला कारण राघवला आम्हाला मॅट पाहिजे। तर मला एक माझी फ्रेंड राहते नाहदाला, तर ती बोलली की ते आहे नॉन स्लिपरी मॅट, सो ती बघणार आहे आम्ही इथे। आणि गाऊ आम्ही घेऊन आलोय कराटे क्लासवरून। राघवची मस्त मज्जा चालली आणि आज काही कुठे बाहेर जायचा प्लॅन झालेला नाही अजून, कारण कंटाळा आलाय। बघू जर दुपारी वगैरे झाला तर मग शेअर करू आणि आम्ही तुम्हालाही घेऊन जाऊ तिकडे। आणि ग्रोसरी शॉपिंग नंतर आम्ही चाललोय वरती अप साइडला राघवची मॅट पाहायला। आणि अशा प्रकारे आम्ही गेलो होतो अल नाहदाच्या नेस्टोला। तर फर्स्ट टाइम गेलो होतो। माझी एक मैत्रीण आहे सोनम रसाळ म्हणून, तर तिने सांगितलं होतं मला की तिथे मॅट भेटेल तुला नॉन स्लिपरी, सो आम्ही आणायला तिकडे गेलो होतो। जवळ आहे तसं, तेही काही लांब नाही आहे, आम्हाला सेमच पडतात दोन्ही नेस्टो। सो आम्ही ह्या नेस्टोला पहिल्यांदा गेलो होतो आणि खूप मोठं होतं ॲक्च्युली हे नेस्टो। इकडच्या आम्ही नेहमी जातो त्या नेस्टोपेक्षा जास्त मोठं होतं जरा, सो तिथे आम्हाला मॅट भेटून गेली। आणि अशा प्रकारे आम्ही नॉन स्लिपरी एकच मॅट घेतली, स्मॉल साईज आहे ती, जास्त मोठी नाही आहे। आणि ग्रोसरी देखील भरून निघालो आम्ही आता घरी। आणि घरी आल्याला गाऊला लागली होती भूक, सो मग आम्ही असा प्लॅन केला, मी गाऊसाठी मॅगी बनवली आणि त्यानंतर मी येताना तिकडनं श्रिम्प आणले होते। श्रिम्प म्हणजे कोळंबी, सो मी कोळंबीची करी बनवणार होते। आणि आमचा येता येता प्लॅन झाला की पुन्हा एकदा ममझारला जाऊ किंवा आउटिंगसाठी जाऊ, तर यावेळी जाताना फिश घेऊन जाऊ। सो मग आम्ही पुन्हा पटपट आवरायची तयारीमध्ये होते मी, कारण आम्ही नेहमी जातो त्या नेस्टोला जाणार होतो। सो मी गाऊसाठी मॅगी बनवून दिली। श्रिम्प म्हणजे आपली कोळंबी वॉश केली स्वच्छ आणि लगेच तयारीला लागले स्वयंपाकाच्या। खूप घाईघाईमध्ये स्वयंपाक वगैरे करायला लागतो, कारण असं बाहेर आउटिंगला जायचं असलं की जरा लवकर जायला लागतं, त्याची काही प्रिपरेशन असते। सो त्यामुळे मला पटकन कुकिंग करून घ्यायची होती। आणि मी इकडे काळा मसाला काढला होता, कारण मी जास्तच काढून ठेवत असते काळा मसाला, परंतु माझा आधी संपला होता। सो मी नवीन काळा मसाला तयार केला, ज्याने माझ्या 4-5 भाज्या देखील होतील एक्स्ट्रा। सो अशा प्रकारे मी आधी कोळंबी तेलामध्ये छान फ्राय करून घेतली, जी आपण मॅरिनेट केली होती ती, आणि मग त्यानंतर सगळे मसाले वरून घातले आणि आपला जो मसाला बनवला होता मी काळा मसाला, तर तोही त्या तेलामध्ये घालून दिला आणि छान परतून घेतलं। आणि मग त्यानंतरच पाणी ॲड केलं। तुम्ही आधी कोळंबी फ्राय करून बाजूला काढून घेऊ शकता, त्यानंतर मसाले वगैरे घालून आपला जो काळा मसाला आहे तोही फ्राय करून घेऊ शकता आणि मग त्यानंतर वरून कोळंबी घालू शकता। परंतु मी सगळंच एकत्र घालून दिलं, मी जास्त घाईमध्ये होते, तरी भाजी इतकी सुंदर झाली होती कारण त्याला चांगलं तेल वगैरे टाकलं होतं मी। सो तेलामध्ये छान मसाला फ्राय झाला होता।
हॅलो, आणि आम्ही निघालेलो आहोत मशरीक पार्कला. तर मॅरिनेट करून मी कॉलीफ्लावर वगैरे घेतला, सगळं तयारी झाली, परंतु आम्हाला फिश घ्यायचं आहे. सो फिश घ्यायला आम्ही आलो नेस्टोला. पुन्हा आपल्याला मग घेऊ ना. आणि आम्ही मशरीक पार्कचं कॅन्सल केलं कारण आम्हाला वाजलेत आता 4:45 इथे. तर आम्हाला इथे वाजलेत 4:45, त्यामुळे आम्ही मशरीकला नाही गेलो. तर आम्ही नॅशनल डेच्या हॉलिडेजमध्ये एकदा चक्कर मारू मशरीक पार्कला आणि तुम्हालाही दाखवू मशरीक पार्क. तर आता आम्ही इकडे चाललोय ममझारला. मागच्या आठवड्यामध्ये आम्ही इकडे चाललो होतो, यावेळेला आम्ही वेगळं बनवून आणलंय काय काय. आणि अजून आता गर्दी तर यावेळी खूप आहे, परंतु आता जागा कुठे भेटते याच्यावर आहे. काय खाते गाव तू? आणि तू? राघव आताच दूध पिलाय आणि आम्ही अजून मांडतोय, आम्हाला उशीर झाला यायला. तर माझे मिस्टर राहिलेलं सामान आणायला गेलेत. काय आणि यावेळी आम्ही केरोसिन घेऊन आलो होतो, कारण मागच्या वेळेला आम्ही शेजारच्यांकडनं घेतलं होतं. आमच्याकडे जेल होतं, त्याने पेटत नव्हतं, आम्ही नवीनच होतो त्यामुळे. सो यावेळी आम्ही केरोसिन घेऊन आलो होतो आणि भरपूर सारं होतं. तर इकडेही केरोसिन भेटतं, असं नाही की नाही भेटत. तर इकडे शॉपमध्ये, गिफ्ट मार्केटमध्ये वगैरे, डे टू डेमध्ये कोणत्याही शॉपमध्ये तुम्हाला जिथे आउटिंगचं सामान भेटतं तिथे भेटून जातं. आणि इथे तुम्ही पाहू शकता, राघवला मी खाली ठेवलं की राघव लगेच क्रॉलिंग करून बाहेर जायचं आहे त्याला. सो मी म्हटलं होतं की चेअर वगैरे मांडेल ज्याच्यावर बसता येईल तोही बसेल, परंतु तो मला काहीच करून देत नव्हता. त्याला एक माणूस घेऊन बसायलाच लागतं. सो काहीतरी करून त्याला नादवायला लागतं, नाहीतर तो लगेच माती खेळायला जातो खाली. ॲक्च्युली अजून आम्ही त्याला जाऊन नाही दिलं मातीमध्ये, तर दोघांपैकी आम्ही कोणी ना कोणी त्याच्याजवळ बसलेलोच असतो. सो अशा प्रकारे माझ्या मिस्टरांचं चाललं होतं पेटवायचं काम. सो त्यामुळे मग मी राघवला घेऊन बसले होते आणि त्यानंतर मग काही वेळ त्यांनी घेतलं होतं, काही वेळ मी म्हणजे काम करत होते. सो अशा प्रकारे दोघं आम्ही शेअर करत होतो आणि मजा येत होती ॲक्च्युली. आणि टेंट होता तर खूप छान वाटत होतं, परंतु आज आमच्याकडून एक कांडी तुटली होती माझ्याकडून टेंटची. सो माहिती नाही नेक्स्ट टाईम कसा वर्क होईल किंवा काय, कारण आम्हाला फोल्ड करायला जमत नव्हता. परंतु आता ही तुटल्यावरती आम्ही विचार करतो की कसं होणार, कारण वारं खूप असतं बाहेर गेलं की. राघव छान त्याच्यामध्ये झोपतो, त्यामुळे नाराज झालो होतो जरा आम्ही. आणि अशा प्रकारे छान असं मस्त कोळसा पेटला होता छान. तर मग इथे फिश पण रेडी होता. मी येताना घरनं मसाला बनवून आणला होता आणि आल्यावरती फक्त आम्ही त्याला लावला, म्हणजे मला तर भीतीच वाटत होती. माझ्या मिस्टरांनी फिशला लावला आणि अशा प्रकारे आपल्याकडे स्टँड आहे, सो त्या स्टँडमध्ये फिश अडकवला होता आणि फ्राय करायला छान चालला होता बेकिंगसाठी. सो असं मस्त बार्बिक्यू आम्ही यावेळेला प्लॅन केला होता फिशचा. आणि अजून एक फिश होता, परंतु आम्हाला हाच फिश संपला नाही, यातलाच आम्ही घरी घेऊन गेलो राहिलेला. तर तो दुसरा फिश आम्ही दुसऱ्या दिवशी प्लॅन केला खाऊ म्हणून. आणि अशा प्रकारे मस्त काळा काळा झाला होता फिश बाहेरून. सो आम्ही नवीनच असल्यामुळे आमच्या लक्षात आलं नाही की बाहेरून ऑइल लावलं पाहिजे, सो जेणेकरून तो जळणार नाही जास्त. परंतु नेक्स्ट टाईम आम्ही आता नक्की ट्राय करू जेव्हा येऊ तेव्हा. तर अशा प्रकारे, आणि फिशला ॲक्च्युली आतमधूनच ऑइल सुटतं, सो जास्त काही ऑइलची गरज नसते. त्यामुळे मग मी काही जास्त ऑइल वरनं लावायचा प्रयत्न करत नाही.
काय करतोय तू? आ बरोबर. आणि खाऊन खाऊन आता कंटाळा आलाय. पोटॅटो राहिला, आता पोटॅटो आम्ही थोड्या वेळाने चहा सोबत खाऊ. चहा ठेवायचा आम्हाला अजून. आणि अशा प्रकारे बार्बिक्यू वगैरे झाल्यानंतर आम्ही चहा ठेवणार होतो. तर ही आहे मी गिफ्ट मार्केटवरून आणलेली चहाची किटली. आणि अशा प्रकारे आहे. सुरुवातीला ॲक्च्युली असं वाटलं होतं की चहा जळेल वगैरे, किटलीही करपेल, परंतु असं काही घडलं नाही. सो खूप स्वस्त, म्हणजे जवळजवळ 8 किंवा 9 दिरहमला भेटली आहे मला ही. आणि खूप छान चहा झाला त्याच्यामध्ये. आणि ह्या साईडला आम्ही इकडेच बसलोय. इकडे कोणीच नाही आहे आणि इकडे भरपूर सारे लोक आहेत. आज जास्त गर्दी नाही आहे, नेहमी खूप गर्दी असते. तर आम्ही अशा झाडाखाली टेंट टाकलं इथे. आणि राघव आणि राघवला माझे मिस्टर गेलेत घेऊन. आणि राघव म्हणजे गार्गी प्ले एरियामध्ये गेले तिकडे खेळायला. सो माझे मिस्टर घेऊन गेलेत त्यांना प्ले एरियामध्ये. आणि राघवला झोपवत आहेत. आणि इकडे सी व्ह्यू आहे, असा मस्त छान वाटते संध्याकाळच्या वेळी. तुम्हाला नक्की आवडेल, तुम्ही एकदा या ममझार पार्कला, कारण हे एकदम सिटीमध्येच आहे. आम्ही आता सेकंड टाईम आहे आमचं यायचं आणि आम्हाला खूप छान वाटतं. ॲक्च्युली जवळच्या जवळ आहे, घरी जायलाही सोपं. आणि रात्री 11 वाजेपर्यंत चालू असतं मेन म्हणजे. तर आरामात आपण निघू शकतो इथे. आणि अशा प्रकारे इथे चहा, बार्बिक्यू, आम्ही खूप काय काय प्लॅन करून येतो, परंतु थोडंसं खाल्लं की पोट भरून जातं. तर तो आम्ही एक फिश भाजलेला तो पण संपला नाही आम्हाला, आम्ही तसंच ठेवला आहे. तो दुसरा आणला होता छोटा, तर तो एक मोठा फिश आणला होता, तर तोही नाही संपला. तर तोही अर्धाच सगळ्यांनी तिघांमध्ये संपला. आणि आम्ही थोडंसं कॅप्सिकम वगैरे, कॉलीफ्लावर वगैरे खाल्लं आहे. त्यासोबतच पोटॅटो तसेच राहिलेत. आणि अजून एक छोटा फिश आणला आहे, परंतु तो काही संपणार नाही म्हणून आम्ही तो असंच मॅरिनेट करून ठेवून दिला आहे डब्यामध्ये. आणि अशा प्रकारे चहा झालाय ऑलमोस्ट. आणि आता जाळ झालाय खाल्लं. फिश पण आहे इथं साईडला, तर फिशला ठेवा ना त्याच्यावर. त्याच्यावर काढावं लागेल ना ते पहिलं, खाली ठेवावं लागेल. उकळी आली हो नका एवढं बाहेर येत होत. भात झाला आता. फार उकाळ आहे प्रॉपर. त्याच्यावर ठेवा त्या काळ्या याच्यावर. हा त्याच्यावर ठेवा. काय ते गार वितळ आणते त्याला झोप आली. रघु
आणि यानंतर राघवला झोप आली होती खूप, सो आम्ही पटकन घरी निघालो कारण तो नंतर रडायला लागला होता. जो अशा प्रकारे जास्त ट्रॅफिक होतं आज, कारण सुट्टी असली की सॅटर्डेला खूप ट्रॅफिक राहतं. तर खूप मजा केली आज, फिश वगैरे. तर आज नवीन काहीतरी केलं कॅम्पिंगमध्ये. आणि आम्ही आता जस्ट आलो. तर गाऊ आणि गाऊचे पप्पा घालून येत आहेत, ते सामान वगैरे काढतायत. तर गाऊ झोपली होती कारमध्ये, सो ते बोलले मी तुला घेऊन येतो, तुम्ही जा वरती. तर आता मी याचा आवरते आणि याला झोपावं लागेल कारण हा खूप रडत होता, त्यामुळे आम्ही लवकरच आलो. नाहीतर आम्ही थांबणार अजून 1-1.5 तास, परंतु हा जास्त रडायला लागला, म्हटलं आजारी वगैरे पडेल, त्यामुळे मग आम्ही पटकन निघून आलो. तर आता मस्त खेळतोय हा आणि झोप झाली नाही त्याची. ॲक्च्युली थोडीशी गरमी होती बाहेर, मग त्यामुळे त्याला झोप वगैरे नाही लागली. सो आता मस्तपैकी छान झोपवणार आहे त्याला मी, आणि माझंही आवरून घेते आणि बोलते तुमच्यासोबत.